पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। सोहम तेही अस्तवले, जेत सांगतेची सांगणे झाले। दृष्टत्वेसी गेले दृश्य जेथ। 541वी ओवी आहे। ह्या 1-2 ओव्या काल झाल्याच होत्या, पण तो चालू विषय व्यवस्थित समजावा म्हणून आपण आणखी ह्या ओव्या घेत आहोत। जसं देह मी आहे हा भाव आपल्याजवळ घट्ट झाला आहे, त्या देहाच्या ठिकाणचा मीपणा कमी होऊन ब्रह्माच्या ठिकाणी मीपणा सावध व्हावा, तोच आपला खरं काय आहे स्वरूप आहे। म्हणून सोहम हे जे काही आहे ते मी आहे असं सतत भावनेनं त्याचं जे काही झालं, जप झाला म्हणा किंवा आता त्या भावनेची परिपक्वता झाली की परत काय होतं तेही अस्तावले। म्हणजेच अहमय गेलं आणि सोहमय गेलं। मग काय आहे, आता मीपणाचं स्फुरण व्हायचं काही कारणच नाही। अशी जी जागा आहे तिथं स्थिर झाला। दुसरी गोष्ट काय आहे की जे सांगायचं आहे ते सांगणे। मग सांगणारा आणि सांगायला ऐकायला बसलेला, त्या दोघाच्या मध्ये जे होत असतो तो सांगणारा सांगत असतो ते सांगणे, तेच एक रूप झालं। कारण सांगायचं सांगणं काही नसून तिथली त्रिपुटी मावळली आणि सांगण्याची झाले। आता तिथं सांगणं त्या ठिकाणीच जे सांगत होता तोच विषय एकरूप झाला। दृष्टत्वेसी गेले दृश्य जेथ। आता तिथं जर काही असेल तर द्रष्टा दृश्याच्या ठिकाणी समरूपचा एकरूप झाला। म्हणजेच दर्शन नाही तर दृश्यच झाला तो। मग द्रष्टा कोण होता? मुळात द्रष्टा दृश्य हेच द्रष्टा होता, पण जोपर्यंत आपल्या लक्षात येत नव्हतं तोपर्यंत आपण त्या दृश्याला द्रष्टा म्हणत होतो। एका परमात्मेशिवाय द्रष्टा कोण आहे? कोणीच नाही, तोच आहे। जसं आपण एखादी वस्तू पाहतो आणि हे दिसली म्हणतो, पण जर पाहायचं थांबवलं, डोळे झाकून घेतले तर काही दिसत नाही म्हणतोच का नाही? मग काही दिसत नाही म्हणजे सांगणारा कोण आहे? मग कुणाला दिसतं ते तो द्रष्टा आहे। आणि ते त्याला आपण जोपर्यंत कळत नव्हतं म्हणून दृश्य ठरवलं होतं, तिकडं तो निघाला होता। तो द्रष्टा त्या दृश्याशी एक रूप झाला। आता त्याच्या ठिकाणी ही त्रिपुटी राहिली नाही। आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणोये प्रभा, जरी कैसेनी हे लाभा जायेची ना। एकंदरीत काय आहे की बिंब आणि प्रतिबिंब हे जे दोन असतं तर बिंबाचंच किरण प्रतिबिंबाच्या ठिकाणी पडतं आणि प्रतिबिंब उमटत असतं। पण जेव्हा प्रतिबिंब उमटतं तेव्हा त्या प्रतिबिंबाला पाहणारा जो बिंब स्वरूप आहे त्याच्या दोघाच्या मध्ये अंतर असतं ना। आणि ते जे अंतर आहे ते अंतर त्या ठिकाणी काय झालं की एकरूप झालं। कारण आता बिंब आणि प्रतिबिंबाच्या मध्ये प्रभा आहेच। ती प्रभा आहे म्हणून तर आपल्याला काय करतोय, आपण दृश्यापर्यंत प्रतिबिंबापर्यंत जातोय। ती जी प्रभा आहे तो त्या ठिकाणी आहे हे आता स्पष्ट झालं। आणि दुसरी गोष्ट काय आहे की ती आहे म्हणूनच प्रतिबिंबाचा लाभ होत होता। आता जर काही असेल तर ते प्रतिबिंब बिंब याच्यामध्ये असलेलं तेज हे आपल्या लक्षात आलेलं आहे। का घ्राणा फुला दोन्ही धृती असे जे माझारिले ठाई, ते न दिसे तरी नाही ऐसे बोलू नये। आता त्याच प्रकारचं दुसरं उदाहरण आलं
की जो काही वास घेण्याची जागा आहे ते घ्राण म्हणजेच नाक आणि फूल, या दोघाच्या मध्ये जर काही असेल तर सुगंध आहे की नाही? आहेच. जर फूल हातात घेऊन त्याचा सुगंध घेऊ लागलो तर अंतर कमी असेल, पण कुठंतरी फुलाचं झाड आहे तिथून आपल्याजवळ जर वास येत असेल तर मध्ये तो सुगंध आहेच. मध्ये जो आहे त्या सुगंधाची जाणीव आत्ता आपल्याला झाली किंवा आहे हे जसं आपण आता निश्चित केलं तसा हा परमात्मा तिथं आहे हे निश्चित होतं. म्हणजेच मग मध्ये नाही असं म्हणता येत नाही, तिथं आहेच आहे. तैसा द्रष्टा दृश्य हे जाये, मग कोण म्हणे काय आहे, हेच अनुभवे तेच पाहे रूपतया. एकंदरीत जेव्हा आता द्रष्टादृश्याची एक रूप झाला तेव्हा केवळ दर्शन झालं. पण द्रष्टा दृश्य हे दोन्ही काही उरलं नाही, तेव्हा काय उरलं? मग काहीच उरलं नाही का? म्हणले अनुभव उरला ना. आता तिथं जो अनुभव येत आहे तेच त्या असलेल्या स्वरूपाचं किंवा त्याचं ते रूप आहे. जो प्रकाश्य वीण प्रकाशू, जो ईशितव्ये वीण ईशू, आपण पेनीची अवकाशू वसवित असे जो. आता याच्यात एक पाहायचं आहे की जे काही असतं तिथं त्रिपुटी तयार होत असताना ज्याच्यापासून प्रकाश बाहेर निघतो तो प्रकाशक, जे त्या प्रकाशानं प्रकाशित होत आहे ते प्रकाश्य, आणि प्रकाशकापासून प्रकाशापर्यंत जाणारा जो काही भाग आहे त्याला म्हणायचं प्रकाश. आता काय झालं? प्रकाशो आणि प्रकाश्य एकच झाले, कारण प्रकाश्य कोण होतं? तेच, त्यालाच प्रकाशन केलं. कुणी केलं? या प्रकाशनानं किंवा प्रकाशानं, आणि ते दोन्ही एक झाले. जिथं अनुभवाला जायचं होतं त्या अनुभवाची जागा त्याच जागेला स्थिर झालं, म्हणजे दुसरं त्याच्याहून वेगळं काही उरत नाही. जो ईशितव्ये वीण ईशू, किंवा दुसरं जर काय आहे तर ईश्वर म्हणजे ईशितव्य करणारा, नियामक. पण त्याला नियामक करण्याकरता, नियमनाकरता वस्तू उरली पाहिजे ना. तर आता वस्तूच जर काही उरली नाही पुढं, तर हा नियामक काय झाला? तर नियामक आहेच की, त्याचं नियामकपणा स्पष्ट व्यवहार नाही नियामकपणाचा, पण तो ईश्वर म्हणून आहे, ईश म्हणून आहेच. हे जसं लक्षात येतं आपल्याला, तसं हा उत्तम पुरुष काहीही व्यवहार न होता कसा आहे हे या सगळ्या ओव्यातून आपल्या पुढे आणले. आपण पेनीची अवकाशू वसवित असे जो. आता त्याच्यानंतर हे सगळं जे काही आकाश आहे ते एक प्रकारचा अवकाशच आहे, म्हणजे इथून तिथून एक पोकळी. आपण काय करत असतो की याकडून तिकडं चाललं तर हे मध्ये काहीच नसलं तर कसं जाऊ, म्हणून हा अवकाश मध्ये असतोच. तो जसा कायमचाच आहे, तुम्ही जा नाही तर नका जाऊ. इथून तिथं जाण्याकरता जसं मोकळी जागा आहे तसं कितीतरी बाहेर सगळा अवकाशच आहे, हे कायमचं आहे. जसा तो तिथंच आहे तसं ह्या परमात्म्याचं त्याच ठिकाणचं असणं आहे. जो नादे ऐकजता नादू, स्वादे चाखिजता स्वादू, जो भोगीत तसे आनंदो आनंदेची. आता या सगळ्या गोष्टीतून इतकं काही लक्षात घेण्यासारखं आहे की जो काही खरा आनंद आहे की जिथं गेला असता आपण तिथं गेल्यावर प्राप्त झाल्यावर आनंद होतो, आणि तो आनंद अनुभवाला आला, मग जरी वृत्तीतून बाहेर आला तरी ती वृत्ती सगळीकडे आनंदच पाहत असते. मग आनंदे आनंद विश्वची कोंदे, सगळीकडे आनंदच भरतो. जोपर्यंत ती वृत्ती तिथं जात नाही तोपर्यंत सुखाचा शोध घेत जाते, आणि तिथं जाऊन पोचली की दुसरं काही नाही. तुका म्हणे तिथली जी काही सुखाची जागा आहे ती सुखरूपता प्राप्त झालेली ती वृत्ती. सुखाचे शेजारी पहुडे न मग काही नाही. तुका म्हणे नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडे न. शेजारी पहुडायला दुसरा कुठे? सुखरूपच होऊन तो काय आहे, पक्का झालेला आहे. आता त्याच्याकरता त्याने असं दाखवून दिलं की जो नादे ऐकजता नादू,
जर आपण एखादा काही वाद्य वाजलं तर ऐकणारा असतो म्हणून ऐकतो, आणि वाजायला जर वाजलं ना ऐकणाराच नसला तर, पण वाजलेला नाद आहेच की. एखादी खोली आणि त्यात पकवाज ठेवलेला आहे, पण काहीतरी वरून बारीकसा खडा पडला, मग ते आवाज झालाच. पकवाजाच्या शाहीचा आवाज लगेच बाहेर टनकन वाजलेला आला, ऐकायलाच कुणी नव्हतं. मग नाद आहेच की. जर ऐकलं तर मग तो ऐकणारा आहे तिथं, पण जर ऐकता नादू, जर ऐकला तर नाद आहे, आणि नाही ऐकला म्हणून काय आहे, आवाज येतोच. स्वादे चाकेदसाचा स्वादू, तसंच आहे की जिभेनं जे काही खाल्लं त्याचा स्वाद आहे. मग हे गोड आहे, हे तिखट आहे, हे खारट आहे, हे कडू आहे, हे तुरट आहे, ही सगळ्या गोष्टी सांगण्यात जे काही 6 आहेत ते चव आहे. काहीच खाल्लेलं नाही पण जिभेत स्वादच नाही का? मग जिभेची चव स्वाभाविक चव असतेच. ती जी स्वाभाविक चव आहे ते जिभेच्या ठिकाणी ती जशी आहे, तसा भोगीच तसे आनंदू, तसा आता हा आनंद उपभोगणारा मी आनंदी झालो असा म्हणणारा तिथं नाही. असा केवळ आनंदाचा भोग सुरू झाला. केवळ आनंदाचा भोग सुरू झाला. ते आनंदाचं स्थान तिथं जाऊन पोहोचला असता आता फक्त आनंदच राहतो, दुसरं तिथं काही उरत नाही, किंवा काही भोगणारा भोगतोय ह्याचा जाणीवा नाही. झोप लागेपर्यंत माणसाला वाटतं आता मला झोप लागली, अंथरूण टाकतो, अंथरुणावर पडतो, पांघरून घेतो, आणि काही वेळानंतर मी झोपलो हे सगळं काय जातं त्याचं विसरून जातं. मग झोपच नुसती असते. तिथं झोप घेणारा स्वतःला मी झोपलो हे नाही. तो उठल्यावर म्हणतो मी फार छान झोपलो होतो. मग सुरुवातीचा काळ, नंतरचा काळ, मध्ये जे झोप लागली ते त्याचं केवळ न भोगता मिळालेलं सुख आहे. तसा हा आनंद आहे. सुखासी सुख जोडिले, ते तेज तेजासी सापडले, शून्य ही बुडाले महाशून्य जिये. आता त्याप्रमाणे जसं आत्ताच जसा आनंद सांगितला तसं तिथंच त्यालाच म्हणायचं सुख. सुख आनंद हे 2 शब्द आहेत खरे, पण काय आहे की त्याच्या ठिकाणी तेच एक एकार्थीवाचकच शब्द आहेत. हे या सुखाच्या ठिकाणी सुख जोडले, म्हणजेच जे सुखच होतं आणि अनुभवाला जात होता तिथं आता परिपूर्णता आली. असं सांगतात की वृत्ती तिथं जायच्या अगोदर थोडं थोडा अनुभव घेत असते, अजून मिसळली नाही तोपर्यंतच तिच्या ठिकाणी काय झालेलं आहे की त्या सुखाचा अनुभव येऊ लागला, आणि मग आत गेली की झालं. जसं एखादा पानवट आहे आणि आपल्याला काय आहे, तहान लागली आणि उष्णता आहे, फार आहे, उन्हाळा आहे, आता कधी काय करावं असं वाटत चाललो आपण. आणि जायला लागल्यावर आपल्याला समोर दिसला तर इथं खूप पाण्याचा तलाव किंवा सरोवर आहे, पण त्या सरोवराच्या पोहोचण्याच्या अगोदरच अंगावर आपल्याला लहर यायला लागली, आणि त्या थंड पाण्याच्या लहरीने वा 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 आता बरं असं वाटायला लागलं. परत जाऊन नुसते फक्त त्या सरोवरातल्या पाण्यात पाय बुडवले तर कमालीचं चांगलं वाटायला लागलं. म्हणजे मग तर काय सगळं अंग बुडवावं का काय असं झालं. तर सुरुवातीपासून जसं सुखाचा अनुभव यायला लागतो तसा अनुभव तिथे एकदा यायला लागतो, आणि मग मात्र त्या अनुभवात जातो. तिथं आता केवळ सुखची जोडीले, दुसरं काही तिथं नाही. जे तेजाशी सापडले, आता जे काही तेज असेल त्या तेजानं तेजाच्याच ठिकाणी, म्हणजे जिथून तेज बाहेर येत होतं त्याच ठिकाणाला हा जाऊन पोचला. ते केवळ तेज, शून्यही बुडाले महाशून्य. तेव्हा काहीच नाही असं कसं? सुरुवातीला आपण तिथं जात असतो तेव्हा काही नसतं. मग काही नसलं म्हणजे त्याला निर्विषय म्हणायचं. आता कोणताच विषय नाही, निर्विषय स्थिती, त्याला शून्य असं म्हणतात. मग निर्विषय झालेलं जे काही शून्य हे सांगणारा कोणतरी आहे ना, इथं काही नाही असं सांगणारी जी जागा आहे, मग त्याला जे शून्य नावाचा आरोप आलता ते म्हणले ते शून्य नाही, हे महाशून्य आहे. म्हणजे इथं तुम्हाला अनुभवता नाही पण अनुभव आहे केवळ, असं ते असणारं ठिकाण आहे. जो पूर्णतेचा परिणामू पुरुष का सर्वोत्तमो,
विश्रांतीचा आहे विश्रामो विराला जेथे. आता त्याच्या ठिकाणी दुसरं काही नाही. तेव्हा पूर्णत्व झालं. शून्य जरी दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे केले. आता दुसरं काही नाही. मग हे बिंदूला काय पूर्णत्वाचं लक्षण आहे. ते तुम्हाला काय करतंय, पूर्ण कसं आहे हे दाखवत आहे. म्हणून पूर्णत्वाचा जे पूर्ण ठिकाण आहे तो तिथला परिणाम म्हणजे तो आनंद उपभोग आहे किंवा त्या सुखाचा तो उपभोग आहे. असं जे ठिकाण आहे त्याला आता काय केलं, पुरुष गा सर्वोत्तमो, तो सर्वोत्तम पुरुष आहे. याला उत्तम उत्तम का विशेषण लावलं, तो क्षर आणि अक्षरापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून उत्तम आहे. असा काय आहे, सगळ्यापेक्षा उत्तम आहे. आता तो सांगितलं, नुसतं नाही, सर्वोत्तम, सगळ्याहून उत्तम असा आहे. विश्रांतीचाही विश्रामू विराला जेथे. तेव्हा एखाद्या वेळेस आता आपल्याला काय आहे की झोप म्हणजे विश्रांती अवस्थाच आहे. मनुष्य काय करत असतो तर दिवसभर श्रम करतो किंवा जे काही शेतकरी वगैरे असतात ते काय करतात की दुपारच्या सुट्टीपर्यंत काय असेल ते का, मग दुपारच्या सुट्टीत थोडीशी डुकली झाली तरी अगोदर जेवढे काही झाले तेवढे श्रम त्याचे संपून जातात. झोपेत काय घेतलं, त्यांनी विश्रांती घेतली. त्या विश्रांतीचंही स्थान हे, म्हणून विश्रांतीचीही विश्रांती असं जे असणारं विश्रमू म्हणजे श्रमच नाही तिथं आता काही, असा ठिकाण. जो विकासाही वरी उरता ग्रासातेही ग्रासूनी पुरता. जो बहुते पाडे बहुता पासोनी बहु. एकंदरीत आता त्याच्या ठिकाणी जिकडं तिकडं काय आहे की काही ना काहीतरी विकास होतच असतो. जे जे काही असेल त्याचा त्याचा विकास आहे. मनुष्यसुद्धा विकासच जातो. जितकं जितकं काय आहे की त्याच्या ठिकाणी काय आहे की बुद्धी वाढत जाते, त्याला समज वाढत जाते, त्याच्या ठिकाणी अक्कल हुशारी वाढत जाते. आणखीन बाकीचं सगळं त्याचं जर असेल तर त्या हुशारीनं त्यांनी जमा केलेलं ते जे काय असेल ते त्याचं वाढत जातं. हे सगळं जसं आहे हा विकास झाला. आता इथं पूर्ण विकसितच आहे हे. तिथं काय आहे, ग्रासातेही ग्रासूनी पुरता. तेव्हा बाकीचं सगळं संपण्याकरता असतं. याच्या ठिकाणी जे काही ग्रासणार आहे तेच ठिकाण आहे. म्हणजे इथं पूर्णत्व झालं. म्हणून त्याच्यात जे नाव आलं की जे रूढ नाव आहे ते बहुता पाडे बहुता पासोनी बहु. जे जे काही बहु आहे, खूप आहे. आता खूप आहे त्याला आपण नाव म्हणतो, खूप आहे, पुष्कळ आहे, ही जशी ती इतकं हे सगळं आहे म्हणून बहु आहे. आणि बहु म्हणूनच बृहत, सगळ्याहून मोठं आहे म्हणून बृहत, म्हणून ब्रह्म. पै नेणतया प्रती रूपेपणाची प्रतीती. रूपे न होवोनी शुक्ती दावी जेवी. आता त्याला एक थोडंसं समजून दिलं की शिंपला पडलेला आहे आणि त्या शिंपल्याचा जो वरखा असतो त्या वरखानं ज्याला समजत नाही तो म्हणतो हे रूप आहे. आता रूप पडलं होतं, रूप सापडलं. हे रूप पण कुणी दाखवलं, शिंपल्यानं. मग त्याच्या ठिकाणी न कळल्यामुळं इथं रूपही समजण्याचं काम शुक्तीच करते, शिंपलाच करतो. आणि ज्याला समजलं तिथे तर रूप नाही शिंपला म्हणतो. म्हणजे दोन्हीत कोण आलं, शिंपल्यालाच महत्त्व आलं. रूप दाखवणारा आहे तोच आणि हे रूप नाही हे शिंपला आहे म्हणणारा सुद्धा तेच आहे. का नाना अलंकार दशे सोने न लपत लपाले असे. विश्व न होनिया तैसे विश्व जे धरी. एकंदरीत ज्या ज्या गोष्टी आपल्या पुढं अध्यास म्हणून आल्या त्या त्या मूळ वस्तूच्या आपण गेलो जवळ की सगळं नाहीसं होतं. मूळ वस्तूच अनुभवाला येते. जसं सोन्यापासून अलंकार केले आणि अलंकाराकडं पाहत असताना आपल्याला काय होतं, अलंकारच लक्षात येतात. मग जे कोणी अलंकाराकडं पाहतात, मग हातातल्या बांगड्यात, हे गळ्यातल्या माळा आहेत, हे कानातली कर्णफुलं आहेत, ही त्याची नावं आली. असं जरी असलं आणि अलंकार म्हणून समोर दिसत असलं तर सोनं पण काय झाकतं का, हे सोन्याचेच अलंकार आहेत.
पण जेव्हा अलंकार म्हणून पाहतो तेव्हा तो सोनेपणाला विसरतो. पण सोन्यानं आपलं जे काही स्वरूप आहे ते कुठं पाठवलं आहे? कुठंच नाही, ते आहेच. ज्याच्या ठिकाणी काय आहे की सोनंच दिसतं. जसं आपण ते काय केलं की एखादा दागिना आहे आणि आता नको आहे, हे काय करायचं, आपल्याला मोडून टाकायचं आहे, तेव्हा सरापाला तो दागिना नाही, ते सोनं दिसतं. मग हे सोनं कोणत्या प्रकाराचं आहे त्याच्याकडं ते पाहतात. आपण काय करतो, दागिना म्हणून पाहतो, ह्या दागिन्याला किती पैसे येतात सांगा. ते त्यात दागिना नाही, त्यातनं सोनं किती ते पाहतात. तर त्या सोन्यापासून येणारं किंमत किती ते आपल्याला सांगतात. म्हणजे या प्रकारे सोनंच दिसतं, सोनंच असतं ते. आणि विश्व न होणी तैसे विश्व जे धरी. तेव्हा हे याच्या ठिकाणी अनुभवाला गेल्यानंतर विश्व उरलं नाही, पण अनुभवात जरी बाहेर आला तरी विश्व कोण झाले, म्हणजे मग त्याच्या लक्षात येतं की हे विश्व म्हणजे दुसरं कोण नाही, ह्याचंच ते स्वरूप आहे. हे असो जलतरंगा नाही सिनाने पण जेविगा, तेवी दिसता प्रकाशू जगा आपणची जो. त्याप्रमाणे या पाण्यावर लाटा जरी दिसत असल्या तरी पाणीपणाला सोडून लाटा कुठे आहेत? लाटसुद्धा पाणीच आहे. ज्या पाण्यावर लाट उठली तेही पाणीच आहे. जसं दुसरं काही नाही, तेवी दिसता प्रकाशू. तेव्हा हे जे काही प्रकाश दिसतो आणि ज्या प्रकाशानं हे सगळं जग आपल्यापुढं दिसतं ते हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आपुल्या संकोच विकाशा आपणच रूप विरेशा, हा जळी चंद्र हन जैसा समग्र गा. एकंदरीत जे जे काही आता जसं सोनं आहे आणि 10 तोळे सोनं आहे, पण त्याचे तुम्ही वेगवेगळे काय केले, अलंकार केले. मग 10 तोळेच आहेत की, पण ह्यात सामावले गेलेत. ही एक अंगठी, हे एक गळ्यातलं, हे एक आहे, असं मोजत जाऊन 10 तोळ्याचेच हे सगळे तयार झाले. हे जसं मग आता त्याच्या ठिकाणी अंगठीपुरता संकोच झाला, बांगडीपुरता त्याच्या काय असेल ते संकोच झाला. हे जसं तेवढ्या पुरतं आलं आणि हे जर नकोच असेल तर सगळं पुन्हा एक झालं. संकोच विकासा म्हणजे पुन्हा बाहेर करता येतं. आपणच रूप विरेशा. तेव्हा हेच परमात्मा आहे. तोच तुम्हाला अनुभवाला नव्हता आला तोपर्यंत जगरूपानं या त्या नामानं या त्या रूपानं वेगवेगळा वाटत होता. आता अनुभवाला आल्यानंतर तोच एक आहे हे कळून आलं. जळी चंद्र हन जैसा समग्र गा. तेव्हा पाण्यात चंद्राचं जरी आपल्याला प्रतिबिंब दिसलं तरी आकाशातला चंद्र आहे तो आहेच. तैसा विश्वपणे काही होये, विश्वलोपी कही न जाये, जैसा रात्री दिवसे नोहे द्विधा रवी. एकंदरीत पाहायला गेलं तर हे सगळं विश्वरूप झालं आहे. ते सगळं विश्व पाहायचं आणि जर याच्यापासून परमात्म्याकडे आपल्याला जायचं असलं तर विश्वाचा सगळा निराश करावा लागतो. मग ते बाजूला केलं, मग आपल्या देह बाजूला केला, मग सूक्ष्म देह बाजूला केला, मग कारण देह बाजूला केला आणि परमात्म्यापर्यंत गेला. आता हे सगळं काय झालं, काही न होय, काही ठेवलं नाही पुढं. मग सगळ्याचा निराश केल्यानंतर तिथं जाऊन पोहोचलो आपण. निरखित गेली आहे, पाहे तव तन्मय झाली आहे. आता तिथं तन्मय झाल्यानंतर जो अनुभव उभा राहिला, त्या अनुभवात काही जर असेल तर हे परमात्मा. त्याला रूपक पुन्हा माऊली पुढं सांगतात की उन्मनी मन निवाले, सावळे परब्रह्म भासले. हे जे काही परब्रह्म आहे तेच चक्क उजेडाचं नाही आणि अंधाराचं नाही, दोन्हीच्या मधलं आहे म्हणून सावळं. ते आता काय आहे की अगदी जसा दुपारचा सूर्य किंवा मोठी विजेचे प्रकाश हा जसा आपल्याला डोळ्याला दिपवतो तसा दिपवणारा प्रकाश नाही आणि अंधारही नाही, असं असणारं ते स्वरूप आहे. असा तो अनुभवाला येऊ लागला की विश्वलोपी कही न जाये. हे सगळं विश्व तुमच्या पुढचं निघून झालं तर तो अनुभवाला आला, आणि एकदा अनुभवाला आला की मग त्याचं स्वरूप पुढं काय आहे ते कळतंच. जैसा रात्री दिवस नोहे द्विधा रवी,
रात्र आहे दिवस आहे दोन्ही जरी असलं तरी सूर्यात काय हे दोन पण आहे का? तैसा काहीच कोणीकडे काहीसेनेही वेची न पडे, जयाचे सांगडे जयासीच. एकंदरीत हा जो काही परमात्मा आहे हा काही जरी झाला, जग झालं म्हणा किंवा न झालं म्हणा, ह्याच्यात काही फरक पडत नाही. तो त्याच्यातनं काय कमी झाला किंवा काही नाही. पाण्यावर लाटा उठल्या म्हणजे पाण्यातलं काय कमी झालं, आणि हवा जर इकडून इकडं असेल तर सगळ्या लाटा अशा इकडच्या तीराला येतात. म्हणून काय तिकडचं पाणी सगळं इकडे येऊन पडलं असं नाही, ते पाणीच आहे, नुसतं वरून चालतं. तसा हा केवळ असणार आहे. म्हणून त्याला उत्तम पुरुष असं म्हटलं की जिथं अनुभवाला गेल्यावर अनुभविताही संपतो आणि फक्त अनुभव राहतो, ते ज्या पुरुषाचं स्वरूप आहे त्याचं नाव उत्तम पुरुष. यस्मात् अक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः, अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः. आता या 18व्या श्लोकात सांगतात की ज्या अर्थी हे जे काय असणारं क्षर आहे म्हणजेच नाशिवंत आहे आणि त्याच्यापेक्षा पलीकडचा, आणि जे अक्षर आहे जे अविनाशी आहे त्याच्यापेक्षा पलीकडचा असणारा हा उत्तम पुरुष आहे. आणि त्यालाच या उत्तम पुरुष का म्हटलं तर सर्व लोकांनी त्याचं नाव उत्तम पुरुष दिलं आहे. वेदांतानंही त्याला दिलं आहे, म्हणजे हा पुरुषोत्तम आहे, निस्ता उत्तम नाही तर हा पुरुषोत्तम आहे असं काय आहे त्याला नाव दिलेलं आहे. जो आपण पेची आपणा प्रकाशित से धनंजया, काय बोहू बोलो जया नाही तुझे. तेव्हा हा कसा आहे तर याला दुसरं काही आणून प्रकाशायचं, म्हणजे एखादी वस्तू घरातली नाही सापडली, अंधार असला तर बॅटरी घेऊन जावी लागते, दिवा घेऊन जावं लागतो. तसं याला पाहायला काय दुसरं ज्ञान लागतं असं नाही, याच्याच ज्ञानाने ह्याला अनुभवता येतं. सूर्याच्याच उन्हानं सूर्य आपल्याला दिसतो म्हणून ह्याला स्वसंवेद्य असं म्हणतात. हा त्याच्या ठिकाणीच असलेला आणि त्याच्याच प्रकाशाने आपल्याला जसं पाहता येतं, म्हणून तो स्वतः प्रकाशित आहे, तो स्वतःचंच प्रकाशन आपल्या ठिकाणी करतो. पण तिथं गेल्यावर अनुभवलं म्हणजे मग हे सगळं कळतं. हे आता किती सांगायचं, सगळ्या तुम्हाला त्या वस्तू केवळ एक अनुभवच तिथं उरला आहे हेच सगळं सांगत आले. तो गामी निरुपाधिको. तेव्हा हे वर जे प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर इथं आलं. असा जो काही आहे की ज्याला आता कोणत्याही उपाधीचं बंधन नाही, तो मी निरुपाधिक आहे. क्षराक्षरोत्तम एकू. क्षर आणि अक्षराच्या पेक्षा असलेला श्रेष्ठ मी, तो उत्तम आहे. म्हणून म्हणे वेद लोको पुरुषोत्तमो. म्हणून ह्याला वेदांतानं सुद्धा पुरुषोत्तम म्हटले, लोकही याला पुरुषोत्तम म्हणतात. कोणते लोक? ज्यानं हा अनुभव आला आहे ते लोक याला पुरुषोत्तम असं म्हणत असतात. असा हा परमात्मा की त्यात आता पुरुषोत्तम कसा आहे हे आपल्याला यात सांगून दिलं. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.